उद्या सकाळची पूर्ण सोय चालू आहे मित्रांनो। फर्स्टच कॉट झाला आहे। पाणी तुम्ही बघू शकता। हा मोठा कंपार्टमेंट आहे। 4000 ते 4500 लिटर असेल। फायनली मित्रांनो एंट्री केली आहे करंजा फिश मार्केटला आणि सुरमई बघा किती फ्रेश आहे। हे बघा हा समोरचा एरिया पूर्ण एंट्रन्स एवढा आहे ना। एंट्रन्स तो कटिंगवाला आहे। शेवंदी बघा कसली आहे एक नंबर। सुरमई बघा आणि हा तांबा चिताडी बघा एक नंबर आहे। नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आलो करंजामध्ये फिशिंग करायला। नाईट फिशिंग होणार आहे। चला तर बघूया काय भेटतोय। आणि बॅक साईडला मार्केट पाहू शकता पूर्ण ब्लँक झालेला आहे आणि हाच मार्केट सकाळी पूर्ण भरणार आहे। उद्या आहे संडे, सो ट्राय करूया संडेला पण यायचा, पूर्ण मार्केट कव्हरअप करायचं आहे मित्रांनो। ह्या साईडला तुम्ही पाहू शकता उद्या सकाळची पूर्ण सोय चालू आहे। इन द सेन्स नेट पूर्ण झाडला जाणार आहे आणि उद्या रापण टाकणार आहेत। म्हणजे बाहेर हेच जाणार आहेत आणि बाहेर जाऊन रापण टाकणार आहेत। सो जाल पाहू शकता किती मोठा आहे आणि पूर्ण तुम्हाला मार्केटच्या इथं पूर्ण सराउंडिंग ह्या होड्या लागल्यात। सो उद्या ह्या होड्या पूर्ण जातील मासेमारीसाठी आणि इथं पूर्ण भरणार आहे बाजार मित्रांनो। फर्स्टच कॉट झाला आहे पाहू शकता। पेरीचा डायरेक्ट जीवना सँडीने काढला आहे हा बघा मित्रांनो। कोली बोलला तर एवढा काही तुम्हाला मेहनत वगैरे पाठीमागची दिसत नाही, पण इकडं मेहनत तुम्ही पाहू शकता। जेवण झाल्या डोली साफ करतात तशीच ही जाळं साफ करायला लागतात आणि जाळा भरपूर मोठा असतो। त्याच्यामुळं हा एक जुगाड केलेला आहे, इंडियन जुगाड। एक व्हील लावलेला आहे आणि व्हीलच्या इकडून तो या साईडला घेतला जातो। या साईडला घेतल्यावर हा एकदम पालवट सगळ्या साईडने एक जण पालवट पकडतो आणि जेवढे पण कचरा असते साफ केले जाते आणि त्याच्या अगोदरच डायरेक्टली पाण्यात जाल धुतला जातो। त्याच्यामुळे पूर्ण साफ करून जाल दुसऱ्या दिवशी रेडी होतो मच्छीमारासाठी। सो या पुढची मेहनत तर ऑलरेडी तुम्ही बघितली। चला पुन्हा फिशिंगकडे वळूया मित्रांनो। बोटीवर आलो आहे। पाण्याचा कसा प्रबंध होतो बघू शकता। हा पूर्ण टँक आहे 4000 लिटरचा आहे। तिकडं ऑलरेडी एक फिलअप करतात हा बघा टँकर लावला आहे आणि तो आहे काहीतरी 1000 लिटर आहे आणि त्याच्या आतमध्ये 750 लिटर आणि ही बोट लागलेली आहे। प्रत्येक बोटीला एक कंपार्टमेंट आहे, पण काही पाण्यासाठी वापरतात। तर हा वॉटर सप्लाय आहे। इथूनच वॉटर सप्लाय आणून डायरेक्ट पाणी टाकला जातो। पाणी तुम्ही बघू शकता। हा बघा मित्रांनो डायरेक्ट मोठा चालू नाही झालं। हा बघा हा मोठा कंपार्टमेंट आहे। 4000 ते 4500 लिटर असेल। मित्रांनो सिमेंट न्यायचं आहे करंजावरून डायरेक्ट रेवस जाणार आहे महामार्ग। त्या महामार्गासाठी सिमेंट करंजा इथून बनवला जातो आणि हा इकडं तुम्ही पाहू शकता सिमेंटचा ट्रक आणला आहे आणि त्या ट्रकमधून बायपास करेल या होलमध्ये। या होलमधून जाईल पुन्हा त्या बाजमध्ये आणि बाजमधून डबल शिफ्ट केला जाईल जिथं लागेल तिथं। तर तुम्ही पाहू शकता हे बघा टनेल लावलेला आहे आणि आता सिमेंट ट्रकमधला सिमेंट सगळा या टनेलमध्ये टाकला जाईल। मित्रांनो इकडं पाहू शकता तुम्ही हा बघा हा ब्रिज चालू आहे। इकडूनच तुम्हाला अंधार दिसतोय। या साईडने डायरेक्ट ब्रिज चालू होणार आहे। इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथं एक आहे आणि डायरेक्टली रेवस असणार आहे। सो हा महामार्ग बनणार आहे आणि इकडं आपल्याला हा डोंगर दिसतोय तो द्रोणागिरी डोंगर आहे। हा बघा शकता इकडं क्रेन लावला आहे। क्रेन लावून हा सिमेंट ट्रक आहे। सिमेंट ट्रकमधून सिमेंट पास ऑन करून त्या टनेलमध्ये टाकून तो टनेल नंतर बाज डायरेक्टली त्या साईडला समुद्रात घेऊन जातो आणि नंतर गॅप्स भरले जातात। तर एवढा सगळा मोठा ठेव आहे पाहू शकता तुम्ही क्रेन बघा। आज आपण चाललो आहोत करंजा फिश मार्केट एक्सप्लोर करायला। आज आहे संडे, फुल ऑन गर्दी असणार आहे। कालच सॅटर्डे नाईटला आपण फिशिंगला गेलेलो, जास्त काही मिळालं नाही।
चिवणी थोडीशी होती छोटी छोटी, पण बऱ्यापैकी आहेत. सो चला जाऊया, काय काय आजचा भाव आहे, रेट आहे, तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये होणार आहे. सो स्टे ट्यून. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या. चला जाऊया डायरेक्ट थेट करंजा फिश मार्केटला. फायनल मित्रांनो एंट्री केली आहे करंजा फिश मार्केटला आणि बांगडा बघा कसला फ्रेश आहे मित्रांनो. इकडे पाहू शकता टोल आहेत आणि सुरमई बघा किती फ्रेश आहे हे बघा. आणि तिकडं आहे तांबी. हा समोरचा एरिया पूर्ण एंट्रन्स एवढा आहे ना, एंट्रन्स तो कटिंगवाला आहे. इकडं सगळी मच्छी कटिंग होईल आणि पर्टिक्युलर साईज वाईज मच्छीची तुम्हाला कॉस्ट सांगितली जाईल. सो कॉस्ट चेक करून घ्या. हे बघा कटिंग इकडं चालू आहे. फोटो नाही काढी मी उचलते डायरेक्ट. शेवंदी बघा कसली आहे एक नंबर. कशी जातोस हो बघा चप्पल मासा. सुरमई बघा आणि हा तामासा एक नंबर आहे. सुरमई बघा कसली मोठी आहे एक नंबर. मित्रांनो कोतेल मासा पाहू शकता. हा बघा कसला मोठा आहे 10 किलो आहे. मित्रांनो इकडे चिंबोरी आहेत छोटा मोठा मीडियम आहे. मित्रांनो पाहू शकता सुरमई आहे 900 रुपये किलो आणि इकडं आहे टायगर प्रॉन आहे 900 रुपये 800 रुपये किलो. आणि इकडचा वाटा आहे पापलेडा आहेत 1100 रुपये. हे बघा ही टायगर प्रॉन आपण घेतली 500पर्यंत दिलेली आहे आपल्याला. मस्त आहे फ्रेश. आणि इकडं ऑलरेडी मच्छी गेलेली आहे 7-7:30ला आलो आहे आणि पूर्ण मार्केट बघू शकता. बघा इकडं बघा कावर आहे डायरेक्ट लिलाव लागला आहे. इकडे डायरेक्ट लिलाव आहे. पाकठ्या जाम हातात. इकडे पाहू शकता कावर आहे. कोलबीची साईज बघा. टायगर प्रॉन आणि नॉर्मल प्रॉन आहे. आणि इकडं आहे पापलेट. चिंबोरी बघा एक नंबर मीडियम पीस आहे. हे बघा इकडं मोठे तांब कापलेले आहे रेस्टॉरंट. मॅनेजमेंट बघा डायरेक्टली तिथून डायरेक्ट गाडी खाली ठेवली. सगळे स्लॉट वाईज पडलेले आहेत आणि मच्छी छोटी छोटी आहे. काय मित्रांनो आज आहे संडे. बहुतेक होड्या आलेल्या आहेत. सर्व जेटी फुल ऑन भरलेले आहे पाहू शकता तुम्ही. आणि इकडं सूर्योदय झालेला आहे. आणि इकडं आहे आपली करंजा गावची द्रोणागिरी माऊली पाहू शकता तुम्ही. आणि इकडं सगळं जाला साफ केला जात आहे सगळेजण. हे बघा पाहू शकता मित्रांनो द्रोणागिरी माऊली डोंगर पाहू शकता तुम्ही. हा बघा हा आहे. आणि जो नवीन ब्रिज होणार आहे तो इकडूनच स्टार्ट आहे. मी व्हिडिओमध्ये टाकलेला आहे की कसा काय कॉन्क्रीट वगैरे नेतात. तिथूनच नेतात डायरेक्टली आणि तिकडं ट्रान्सफर केला जातो. आणि नंतर इकडं हे बघा इकडं चालू आहे डेव्हलपमेंट. तिकडं एक बाज लावलेला आहे. हा बघा चिताडी बघा एक नंबर आहे बाबा बा मोठा बघ कसला चिताड आहे. चिताडी बघा कसले मोठे आहेत. फायनल मित्रांनो आणली करंजाशी कोलबी टायगर प्रॉन आणि फुल लॉन आहे पाहू शकता. 500 रुपयाची आहे 1 किलो. आणि साईज तुम्ही हातावर पाहू शकता. ही बघा साईजच बिग आहे. हे बघा हातावर तुम्ही बघू शकता. शिवणी आहेत ना कोलबे असतील त्याच्यात. हे बघा साईज बघा आणि एकदम फ्रेश. सो आज बेत होणार आहे कोलंबी भात. तर मंडळी पोहोचलो उत्खरी आणि ऑलरेडी तुम्हाला मच्छी दाखवली. ही मच्छी आम्ही आणली टायगर प्रॉन. आज टायगर प्रॉनचा बेत आहे आणि
मच्छी कमी भेटली बिकॉज तिकडं कमीच मच्छी आहे. बांगडा तुम्हाला पाहायला मिळाला, सुरमई पाहायला मिळाले, प्लस कोलंबी आहे, टायगर पण भरपूर आहे आणि जागोजागी तुम्हाला 500 600 असाच रेट आहे. सो त्या रेटमध्येच घ्या. एका ठिकाणी आम्हाला डायरेक्टली 1400 सांगितलं आहे, का सांगितलं आहे आय डोंट नो. आणि सुरमईचा भाव 800 रुपये किलो काहीतरी समथिंग आहे, फ्रेश आहे. आणि प्लस बला आणि वाकठी हा प्रकार तुम्हाला जास्त पाहायला मिळेल. आणि भारत पाकिस्तान युद्ध चालू असल्यामुळे मच्छीचा थोडा तुटवडा पडणार आहे बिकॉज त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि मच्छीमार जात नाही मच्छीसाठी. सो ह्या 2-3 दिवसात काय भेटेल माहिती नाही आहे, तेच बहुतेक ते काही करणार आहे. आणि कालच पूर्ण त्यांनी झालं होतं ते एक्झिक्यूट केलेलं आहे, एकत्र ठेवले. चला तर ही व्हिडिओ मी इथंच एंड करतो.